दरम्यान नाशिक महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मुंबई नाका परिसरात कालच महापौर, उपमहापौर आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुजवण्यात आलेले खड्डे अवघ्या 24 तासात पुन्हा उघडे पडलेत। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। दरम्यान या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। खड्ड्यांवरून नाशिकमध्ये आतापर्यंत 5 जणांना आपला जीव हा गमवावा लागलेला आहे। कोणी आपला बाप गमवला आहे तर कोणी आपली आई गमवलेली आहे। अशी जरी परिस्थिती असली तरी मी आता मुंबई नाका या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर काल महापौर असतील, उपमहापौर असतील व प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी करण्यात आली होती आणि त्यांच्या समोरच या ठिकाणचे खड्डे हे बुजवण्यात आले होते। परंतु या गोष्टीला 24 तास देखील उलटत नाही, तेवढ्यातच हे खड्डे जसे ते असे असल्याचं चिन्ह हे आता समोर आलेले आहे। खरं तर याच परिसरातील खड्डे हे 10 दिवसापूर्वी देखील बुजवण्यात आलेले होते, परंतु 10 दिवसातच त्यांनी पुन्हा या ठिकाणी खड्डे निर्माण झालेले होते। त्यानंतर काल नाशिकच्या महापौर असतील, उपमहापौर असतील यांनी या ठिकाणी दाखल होत या ठिकाणी पुन्हा हे खड्डे बुजवलेले होते, परंतु त्या खड्डे बुजवून 24 तास देखील उलटत नाही, तेवढ्या त्या ठिकाणी पुन्हा तेच हे खड्डे निर्माण झालेले। नेमकं हे खड्डे बुजवण्याचं काम हे नेमकं कोणत्या पद्धतीने करण्यात येतंय हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगाल? या ठिकाणी काल महापौरांकडून खड्डे बुजवण्यात आलेले होते, मात्र या गोष्टीला 24 तास देखील उलटत नाही, तेवढ्यात या खड्डे याच ठिकाणी जसे तसे झालेले। या ठिकाणी खड्डे जे आहे यामध्ये व्यवस्थितरित्या हे खड्डे बुजवले गेले पाहिजे, कारण की आपण बघत असाल मागच्या 4-5 दिवसामध्ये बऱ्याच लोकांच्या खड्ड्यांमुळे प्राण गेलेले आहे आणि हा जो प्राण गेले असल्यामुळे बऱ्याच लोकांना त्या अडचणींचा सामना करायला लागतो आहे। तुम्ही बघत असाल की पाऊस पण खूप जोरामध्ये सुरू आहे आणि पावसाची ही जी गती रात्रीपासून खूप जोरात आहे आणि जे 2 व्हीलर आहे त्या पटापट स्लिप होत राहतात। तर त्याच्यामुळे सावधगिरीचा इशारा असाच आहे की रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे आणि सगळ्यांची सेफ राहा, प्रत्येकाने हेल्मेट घाला ही सूचना करतो धन्यवाद। खरं तर आपल्यासोबत काही रिक्षा चालक देखील आहेत, काल महापौर असतील, उपमहापौर असतील यांनी या ठिकाणी दाखल झाले होते। खरं तर हे खड्डे काल त्यांच्याकडनं बुजवण्यात आले होते, त्यापूर्वी देखील 8 दिवसापूर्वी हे खड्डे बुजवण्यात आलेले होते, परंतु ही परिस्थिती आता जशी ती झालेली। काहीच काम केलं नाही आहे, ते खड्डे आहेच। आम्हाला लई प्रॉब्लेम आहे, रिक्षावाल्यांना लई अडचण आहे। डायरेक्ट खड्ड्यामध्ये गाडी चालवायची असं वाटत नाही बा, गाडी बंद करून द्यावा बा। खरं तर कालच हे खड्डे बुजवण्यात आलेले होते। काय झालं? काहीच नाही केलं, खड्डे वरच्यावर करून दिलं, खाली तर काय टाकलं नाही त्यांनी। सगळं तेच काम आहे, परत